This call is now being recorded. एकमय होतो आपण, प्रज्ञा लोखंडे यांची कविता आज आपण चर्चेला घेणार आहोत. आधुनिक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या विषयाअंतर्गत आपण प्रीतिभावनेच्या कविता अभ्यासतो आहोत आणि त्या प्रीतिभावनेच्या कवितांच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या कविता आपण अभ्यासल्या त्यात आज आपण प्रज्ञा लोखंडे या कवयित्रीची एकमय होतो आपण ही कविता आपण चर्चेला घेणार आहोत. प्रज्ञा लोखंडे या दलित कवयित्री आहेत. नुसते दलित कवयित्री नव्हे तर एकूणच दलित जीवनाचे, स्त्रीवादी जाणीवांचे आणि महानगरीय जीवनाचे पडसाद त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पडलेले पाहायला दिसून येतात. प्रज्ञा लोखंडे यांनी ही कविता लिहत असताना म्हणजे एकमय होतो आपण या कवितेमध्ये त्यांनी स्त्री पुरुषांच्या नात्यातील प्रेमभावाचे आणि एक पती पत्नी म्हणून, प्रियकर प्रेयसी म्हणून, एक स्त्री आणि पुरुष म्हणून जी अपरिहार्यता आपण जगत असतो त्या अपरिहार्य भावभावनांचे चित्रण या कवितेमधून त्यांनी केलेलं आहे. सनातन काळापासून स्त्री ही पुरुषी वर्चस्वाखाली भरडली गेली आहे. स्त्रीचा सन्मान करणारा, मातृव्यवस्थेचा इतिहास असणारा, स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानणारा आपला समाज असला तरी त्याची पुरुषी मानसिकता ही त्याला शोषक बनवते आहे. ही शोषक आणि शोषित म्हणजे जेता आणि जीत यांची कहाणी या कवितेत या कवयित्रीनं मांडलेली आहे. इथं जेता म्हणजे जो जिंकला आहे तो, आणि जीत म्हणजे ज्याच्यावर विजय मिळवला आहे तो. आणि इथे जेता कोण आहे तर पुरुष आहे आणि जीत कोण आहे तर ती स्त्री आहे. स्त्री ही अनादी काळापासून पुरुषाच्या पुढे वेगवेगळ्या रूपात हरत आलेली आहे आणि पुरुष हा सतत तिच्यावर विजय मिळवून आपलं वर्चस्व गाजवत आलेला आहे. त्यामुळे स्त्रीच्या वाट्याला नेहमीच जो अपेक्षाभंग आलेला आहे त्या अपेक्षाभंगाचं चित्रण या कवितेमध्ये कवयित्रीनं केलेलं आहे. स्त्री पुरुष संबंधामधली अपरिहार्यता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ही अपरिहार्यता उलगडून दाखवत असताना त्यांनी पुरुषाला जेता आणि स्वतःला जीत म्हणजे स्त्रीला जीत असं म्हटलेलं आहे. बघूया आपण या कवितेमध्ये कवयित्री नेमकं काय म्हणते आहे. सगळ्यात आधी आपण कविता वाचूया आणि मग आपण या कवितेवर चर्चा करू. एकमय होतो आपण, प्रज्ञा लोखंडे. तू जेता आणि मी जीत. तू जेता किंवा मी जीत. तू जेता विरुद्ध मी जीत. तू जेता सबब मी जीत. अशा कुठल्या तरी एकाच रंगात मी सहज रंगवू शकते तुला. माझ्याजवळ तर आहे अशी रंगपेटी की मी कोणताही रंग जरी उचलला तुला रंगवण्यासाठी तरी वेदनेची काळसर हिरवट तडफड घेऊनच पसरतो. इतका की बघता बघता गिळून टाकतो माझ्या आयुष्याचा पांढरा शुभ्र कॅनव्हास. काय म्हणते ती कवयित्री पहा.
की तू जेता आणि मी जीत अशा कुठल्या तरी एकाच रंगात मी सहज रंगवू शकते तुला. माझ्या जवळ तर आहे एक अशी रंगपेटी की मी कोणताही रंग जरी उचलला तुला रंगवण्यासाठी तरी वेदनेची काळसर हिरवट तडफड घेऊनच तो पसरतो. आणि इतका की बघता बघता गिळून टाकतो माझ्या आयुष्याचा पांढरा शुभ्र कॅनव्हास. तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत अशा कुठल्या तरी एकाच रंगात मी सहज रंगवू शकते तुला. पण सगळ्या दुखऱ्या झोंबऱ्या कड आणणाऱ्या आकारांचे ठसे तुझ्यावरच ढकवून मला व्हायचं नाहीये नामानिराड. सगळ्या दुखऱ्या झोंबऱ्या कड आणणाऱ्या आकारांचे ठसे तुझ्यावरच ढकवून मला व्हायचं नाहीये नामानिराळ. ठाकून ठोकून ठाकून ठोकून चढवायचा नाहीये तुझ्या चेहऱ्यावर शोषकाचा मुखवटा. आणि जिंकायचंही नाहीये कसलाच डाव मी कधी न मांडलेला. मला मोकळा करायचा होता जीव, मला मोकळा करायचा होता जीव सत्ता नात्याच्या जीव घेण्या जंजाळात घुसमटणारा. बघा काय म्हणते कवित्री, मला मोकळा करायचा होता जीव सत्ता नात्याच्या जीव घेण्या जंजाळात घुसमटणारा. वाहती करायची होती आपल्यात संपूर्ण गोठून गेलेली प्रकाशाची तिरी. समजून घ्यायचं होतं, समजून घ्यायचं होतं का होतात जीर्ण शीर्ण गाठीच्या परंपरा तोकड्या. विधिरचिताच्या अभेद्य कवचात का फुटतात प्रत्येक शतकात पुरुषी अंधाराला चुबुक काटे. सकाळी जाग आल्यावर दिसतात आपल्याला प्रत्येक रात्री वाढतच गेलेले ढिगारे अपेक्षाभंगाचे. स्वप्नांच्या अनुच्चारित पोकळीचे, भ्रमनिरासाचे, आवाजही न फुटलेल्या निर्मम हुंदक्यांचे. सकाळी जाग आल्यावर दिसतात आपल्याला प्रत्येक रात्री वाढतच गेलेले ढिगारे अपेक्षाभंगाचे, स्वप्नांच्या अनुच्चारित पोकळीचे, भ्रमनिरासाचे, आवाजही न फुटलेल्या निर्मम हुंदक्यांचे. मग रोज एकमेकांचे सांत्वन करत, एकमेकांना शुभेच्छा देत एकमय होतो आपण. आणि मांडतो पुन्हा कितव्यांदा तरी विधिरचिताचा असह्य सार्वभौम सार्वकालिक पट. तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत. एकमय होतो आपण. बघा या कवितेमध्ये कवयित्रीने स्त्री पुरुषाच्या नात्याचं, एकमेकांकडून होत असलेल्या अपेक्षाभंगाचं किती सहज चित्रण केलंय पहा. कवितेत कवयित्री म्हणतात की कोणत्या तरी एका रंगात रंगवण्याचा प्रयत्न केला तरी वेदनेची काळसर हिरवट तडफड त्या रंगात जाते. ती त्याला तिच्या मनासारखं घडवू पाहते, तिच्या संपूर्ण भावविश्वाशी ती त्याला जोडू पाहते आहे, परंतु तो तिच्या विश्वात प्रवेश करत नाही. तो स्वतःच्याच विश्वात मशगूल आहे, हिच्या भावभावनांशी एकमय होतच नाहीये. त्यामुळे ती खचते. तो त्याच्याच मनासारखं वागून तिला आपल्याशी जुळवतो. आणि म्हणून ती म्हणते की बघता बघता गिळून टाकतो माझ्या आयुष्याचा पांढरा शुभ्र कॅनव्हास. कवयित्रीनं जे म्हटलेलं आहे की
तू जेता आणि मी जीत. इथे बघा 4 वेळा तिने सतत त्याला जेता म्हटलेलं आहे आणि स्वतःला जीत म्हटलेलं आहे. मात्र मध्ये ती एका ठिकाणी आणि, किंवा, विरुद्ध आणि सबब असे 4 वेगवेगळ्या गोष्टी यांचा उल्लेख करते आहे. या 4ही गोष्टींमध्ये 4 वेगवेगळ्या भावना दडलेल्या आहेत बघा. तू जेता आणि मी जीत मध्ये तू जिंकतो आणि मी हरते. कधी कधी तू जिंकतो किंवा मी हरते. कधी कधी तू जिंकतो त्याच्या विरुद्ध मी हरते. आणि शेवटी ती म्हणते की तू जिंकतो म्हणून मी हरते. सबब, त्याचं कारण, तुझ्या जिंकण्याचं कारण काय, तर मी हार पत्करली आहे म्हणून तू जिंकलाय. म्हणून तिने ते असं म्हटलेलं आहे कवयित्रीने, तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत. मी हरली आहे म्हणून तू जिंकलाय. पुरुष हा त्याची पारंपरिक मानसिकता जी आहे ती सोडायला तयार नाहीये. नवरेपणा त्याच्यामध्ये भिनलेला आहे. मी नवरा आहे, तू बायको आहे, तू माझं ऐकलं पाहिजे, मी तुझं ऐकणार नाही. पुरुषी वर्चस्वाची मानसिकता झालेली आहे त्याची. एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, स्त्री आदिशक्तीचं रूप आहे असं म्हणतो आपण. मोठ्या अभिमानाने आपण सांगतो की आपल्या समाजामध्ये मातृव्यवस्था होती, आईच्या नावानं आपलं कुटुंब ओळखलं जात होतं, असा इतिहास आहे आपला. आपल्या पुराण ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, स्त्रीची पूजा केली जाते, तिथे देवतांचा सहवास राहतो. बोलायला आपण अशी श्रेष्ठ परंपरा बोलून दाखवतो, परंतु प्रत्यक्ष आचरण करत असताना हे परंपरेचे दाखले कुठे जातात. जेव्हा आचरणाची वेळ येते, जेव्हा स्त्रीला आपल्या बरोबरीचं स्थान देण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यातला पुरुष जागा होतो. बर, तिला बरोबरीचं स्थान दिलं म्हणून ती वरचढ होते आपल्यावर, असं कधीच नाही. उलट तिला बरोबरीचं स्थान दिलं त्याच्याही आधी तिने आपल्याला तिच्या बरोबरीचं समजलेलंच असतं. एवढ्या मोठ्या मनानं स्त्री आपल्याशी आविष्कृत होते, आपल्याशी जुळू पाहते, आपल्याला तिच्याशी जुळवू पाहते. पण आपण एक पुरुष म्हणून तिच्यावर वरचढ होण्याचा, तिच्यावर आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपली मानसिकताच तशी झालेली आहे. या पारंपरिक सनातन मानसिकतेतून आजचा पुरुष बाहेरच पडायला तयार नाहीये. आणि म्हणून ती म्हणते की बघता बघता गिळून टाकतो माझ्या आयुष्याचा पांढरा शुभ्र कॅनव्हास. मी तुला माझ्या रंगात रंगवायला पाहते, तर तू तर रंगत नाहीच, परंतु मलाही तू संपवून टाकतो, माझ्या अस्तित्वालाही तू अर्थ देत नाही. पुढे ती म्हणते बघा की सगळ्यात दुखऱ्या झोंबऱ्या कड आणणाऱ्या आकारांचे ठसे तुझ्यावर ढकवून मला व्हायचं नाहीये नामानिराण. ठाकून ठोकून चढवायचं नाहीये तुझ्या चेहऱ्यावर शोषकाचा मुखवटा, आणि जिंकायचंही नाहीये कसलाच डाव मी कधी न मांडलेला. पती पत्नी यांच्या नात्यामध्ये, स्त्री पुरुष यांच्या नात्यामध्ये ज्या काय
वाईट दुखऱ्या झोमणाऱ्या आठवणी असतील, जे काय त्यांच्यामध्ये भांडणं झाली असतील, एकमेकांवर ते नाराज झालेले असतील, ती नाराजी, ते दुखणं, या सगळ्या गोष्टींचा आरोप तिला त्याच्यावर करायचा नाहीये आणि स्वतःला नामनिराळा पण करायचं नाहीये की माझा काही दोष नाही, सगळा दोष तुझाच आहे. तो सगळा दोष त्याच्यावर ढकलायचाच नाहीये तिला. असा दोष कोण ढकलतं? जो परका असतो तो ढकलतो. ती स्वतःला त्याच्यापासून परक समजतच नाहीये. ती तिच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून त्याच्याकडे पाहते आहे. पण तो मात्र तिच्याशी काही जुळवून घेत नाही. म्हणून कवयित्री बघा इथं कबूल करते की सगळ्या कड आणणाऱ्या आकारांचे ठसे तुझ्यावर ढकवून मला व्हायचं नाहीये नामानिराळ. सगळा दोष तुझ्यावर लोटून मला निर्दोष सिद्ध व्हायचं नाहीये. ठाकून ठोकून तुझ्यावर चढवायचा नाहीये शोषकाचा मुखवटा. म्हणजे तू शोषक आहे आणि मी शोषित आहे, तू माझ्यावर किती अन्याय करतो आहे, तू अत्याचार करतो आहे, असंही मला तुला म्हणायचं नाहीये. मला तुला अत्याचारी म्हणायचं नाहीये. आणि मला कुठलाही डाव जिंकायचा नाहीये, कारण मी कुठला डाव मांडलेलाच नाहीये. बघा नात्यामधल्या समर्पणाची भावना बघा या कवयित्रीच्या मनामध्ये, स्त्रीच्या मनामध्ये दिसते आहे. स्त्रीच्या मनातली नात्यातली समर्पणाची भावना ती इथं मांडते पहा. मग ती स्त्री कोणत्याही रूपामध्ये असो, आईच्या रूपामध्ये असली तर ती स्वतःच्या शरीराचं समर्पण करून आपल्या मुलांना जन्म देते, वाढवते, स्वतः शिळं खाते पण मुलांना ताजं खायला देते, स्वतः हाडाची काडी करते पण त्यांच्यासाठी ती खपते, झटते, झुंजते. कितीतरी घरांमध्ये, कुटुंबांमध्ये बहिणीचं शिक्षण थांबवलं जातं आणि भावाला शिक्षण मोठं दिलं जातं. तिथे एक बहीण म्हणून सुद्धा ती स्वतःचा जो विकास आहे ती भावासाठी खुंटवते पहा. पत्नीच्या रूपातही पतीला प्रथम प्राधान्य, त्याच्या गरजांना प्रथम प्राधान्य दिलं जातं, त्याच्या आनंदाला प्रथम प्राधान्य ती देते. आपलं काहीही अस्तित्व नाहीये हे तिने मान्य करून घेतलेलं असतं. इतकी ती ऍडजस्टमेंट या पुरुषासाठी करते, मुलाच्या रूपात, पतीच्या रूपात, भावाच्या रूपात, नवऱ्याच्या रूपात. हे सगळं करण्यासाठी तिला गृहीत धरलेलं असतं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये. पण हे सगळं करणारी ती या नात्यामध्ये कुठलाही व्यवहार बघत नाही. म्हणून ती म्हणते की मला जिंकायचा नाहीये कुठलाच डाव, मी कधीही न मांडलेला कुठलाच डाव खेळत नाहीये. ती पूर्ण समर्पणाची भावना आहे तिच्या मनामध्ये. पण हा डाव मांडल्याचा आरोप करणारा पुरुष मात्र तिला जागोजागी भेटतो. ती म्हणते मला मोकळा करायचा होता जीव, सत्ता नात्याच्या जीव घेण्या जंजाळात घुसमटणारा. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, मी म्हणतो तसं की तू म्हणते तसं, माझं खरं की तुझं खरं.
हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये, या संघर्षाचा तिला कंटाळा आलेला आहे, तिचा जीव घुसमटतोय या संघर्षात, त्यातून तिला बाहेर पडायचं. वाहती करायची होती आपल्यात संपूर्ण गोठून गेलेली प्रकाशाची तिरी. बघा किती पोट तिडकीनं सांगते ती का त्याला तिच्या रंगात रंगवत होती, तर तिला तिचा जीव मोकळा करायचा होता. दोघांमधल्या संघर्षामध्ये, दोघांच्या मनामध्ये जो आपसी संघर्ष त्यांचा सुरू आहे, तो जीव घेणं आहे. आणि त्यातून तो जीव तिचा घुसमटतोय, तो तिला मोकळा करायचा होता. तिला वाहती करायची होती आपल्यामध्ये संपूर्ण गोठून गेलेली प्रकाशाची तिरी. म्हणजे जे गैरसमज होते ते तिला दूर सारायचे होते एकमेकांमधले. बघा पहिलं पाऊल तिने उचललेलं आहे आणि नेहमीच ती पहिलं पाऊल उचलत आलेली आहे. पण तिने स्वतःहून घेतलेला हा पुढाकार आपण तिची कमजोरी समजत आलेलो आहोत एक पुरुष म्हणून. आपल्यात संपूर्ण गोठून गेलेली प्रकाशाची तिरी तिला वाहती करायची होती, चर्चा करायची होती, बोलायचं होतं, सांगायचं होतं, समजवायचं होतं, समजून घ्यायचं होतं. ती म्हणते मला समजून घ्यायचं होतं का होतात जीर्ण शीर्ण गाठीच्या परंपरा तोकड्या. ज्या परंपरांचा आपल्याला एवढा अभिमान वाटतो, त्या परंपरा आपल्यामधले गैरसमज दूर सारू शकत नाही. गैरसमज दूर सारणं तर दूरच, त्या परंपरांमुळेच आपल्यामध्ये संघर्ष उभा राहतो आहे. त्या तोकड्या पडतायत आपल्या संबंधांच्या संदर्भानं. का फुटतात विधी रचिताच्या अभेद्य कवचात प्रत्येक शतकात पुरुषी अंधाराला चुबुक काढे. शतकानुशतके हा स्त्री पुरुष संघर्ष चालत आलेला आहे. कितीही आपण स्त्रीला बरोबरीचं स्थान देण्याचा प्रयत्न केला, मातृसत्तेचा कितीही गावगावा केला, स्त्री पुरुष समानतेचा कितीही गवगवा केला, तरी स्त्रीच्या वाट्याला का अपेक्षा भंगाचं दुःख आलेलं आहे. या साऱ्या जीव घेण्या घुसमटीत ती भरडली जाते आहे. ती त्याच्यासोबत स्पर्धा करत नाहीये, युद्ध खेळत नाहीये, की तिला कुठल्याही बाबतीत त्याच्यावर विजय मिळवायचा नाहीये. आपला अहम बाजूला सारून ती त्याचा स्मित हास्यानं स्वीकार करायला तयार आहे, त्याला आपल्या विश्वात सामावून घ्यायला तयार आहे. तो मात्र तिच्यापासून दूर जातो आहे. तिच्या दुःखाचा पाढा ती त्याच्या समोर वाचून त्याला शोषक पण ठरवू पाहत नाहीये. परंतु तरीही एक हतबलता तिच्या वाट्याला येते. या साऱ्या जीव घेण्या घुसमटीमध्ये ती भरडली जाते आहे. आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अहमची तिला तमा नाहीये, इतकी ती त्याच्यावर प्रेम करते. ती परंपरागत पुरुषी मानसिकतेला समजू पाहते आहे, ओळखू पाहते आहे. त्याच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या अस्तित्वात ती त्याला शोधते आहे. काय शोधते ती? एक सकारात्मक क्षण शोधते आहे, प्रेमाचा स्पर्श शोधते आहे, एक प्रकाशाची तिरी शोधते आहे. आणि पुरुषी जमातीचा इतिहास असा काटेरी का आहे? प्रत्येक शतकात या पुरुषी अंधाराला काटे का फुटतात याचाही ती शोध घेते आहे. का म्हणून पुरुषी मानसिकता ही शतकानुशतके स्त्रीवर विजय मिळवून तिला उपभोग्य वस्तू मानत आली आहे याचा विचार ती करते आहे. सर्व शक्यता ती इथं तपासून पाहते. म्हणून ती म्हणते का होतात जीर्ण शीर्ण गाठीच्या परंपरा तोकड्या.
विधिरचिताच्या अभेद्य कवचात का फुटतात प्रत्येक शतकात पुरुषी अहंकाराला चुबुक काटे. या सगळ्या मानसिकतेनंतर ती फक्त सतत अपेक्षाभंगाचं दुःख पेलत आली. म्हणूनच ती हरली आहे. रोज सकाळी ती या संबंधातल्या सुधारणेच्या विचारांनी स्वतःला जाग करते. नवा दिवस, नवा विचार. सकाळी सूर्योदय झाला, नवा दिवस उजाडला की तिला असं वाटतं, चला आता एक नवं आयुष्य सुरू करू. जे झालं गेलं ते पार पडलं. पण काय होतं, सकाळी जाग आल्यावर दिसतात आपल्याला प्रत्येक रात्री वाढतच गेलेले ढिगारे अपेक्षाभंगांचे, स्वप्नांच्या अनुच्चारित पोकळीचे, भ्रमनिरासाचे, आवाजही न फुटलेल्या निर्मम हुंदक्यांचे. इतका विचार केला, इतकं चिंतन केलं, इतकी चर्चा केली, इतकं समजून घेतलं, असं वाटतं की उद्या आपण नवं आयुष्य सुरू करू. पुन्हा दिवस उजाडल्यावर तेच. आणि वाढत जाणारं दुःख, अपेक्षाभंगाचं, स्वप्नांचा चुराडा होतो त्याचं, एखाद्या व्यक्तीबद्दलचा भ्रमनिरास होतो आपला, एखाद्या नात्याबद्दलचा भ्रमनिरास होतो, त्याचं दुःख. आणि सगळ्यात मोठं दुःख कशाचं दिसतं सकाळी जाग आल्यावर, आवाजही न फुटलेल्या निर्मम हुंदक्यांचं. की आपलं रडणं, आपली वेदना, आपलं दुःख तेवढंही समजून घेणार कोणीच नाहीये आपल्या अवतीभोवती. सकाळी सकाळी ती या संबंधातल्या सुधारणेच्या विचारांनी जागी होते, तर तिला हे सगळे अपेक्षाभंग, भ्रमनिरास तिच्या वाट्याला येतात. आणि म्हणून ती म्हणते की रोज एकमेकांचं सांत्वन करत, एकमेकांना शुभेच्छा देत एकमय होतो आपण आणि मांडतो पुन्हा कितव्यांदा तरी विधिरचिताचा असह्य सार्वभौम सार्वकालिक पट. काय आहे तो पट? तू जेता आणि मी जीत, तू जेता किंवा मी जीत, तू जेता विरुद्ध मी जीत, तू जेता सबब मी जीत. हा सार्वभौम सर्वकालिक पट हजारो वर्षांपासून जे स्त्री शोषणाचं सुक्त लिहिलं गेलेलं आहे त्यांचं आहे. त्याची पुनर्चिकित्सा तिला करायची आहे. तिच्या मनात कितीही सकारात्मकता असली आणि अनुभवामध्ये कितीही नकारात्मक अनुभव तिला आलेले असले, तरी ती कुठेतरी या साऱ्या जीवन जाणीवांना बाजूला सारून त्याच्याशी एकमय होऊ पाहते आहे. स्त्री पुरुष यांच्या नात्यातल्या अनंत काळापासून उभ्या भिंतींना, घुसमटींना, स्तरभेदांना जाळून तिला नवचेतना पेटवायची. पण कुठंतरी हे अपेक्षाभंगाचं दुःख तिला सतत भेटते आहे आणि अखेरीस ती जीतच ठरते. तिला हारच पत्करावी लागते. स्त्री आणि पुरुष यांच्या नातेसंबंधांमधली वीण कशी आहे, दोघं संबंधांमधल्या ज्या तरल संवेदना आहेत त्या कशा कुचक्या होत आहेत, आणि या नात्याची म्हणजे स्त्री पुरुषाच्या नात्याची जी परंपरा आहे ती कशी दुःखमय आहे, याचं चित्रण या कवितेमध्ये कवयित्रीनं केलेलं आहे. पहा,
परंपरागत मानसिकतेच्या गुलामीमध्ये स्त्री अडकलेली आहे, याचा अत्यंत प्रगल्भ चित्रण या कवितेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. प्रज्ञा लोखंडे यांनी लिहिलेली ही कविता आजच्या आधुनिक आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे. इथल्या पुरुषी मानसिकतेचा खरपूस समाचार घेणारी आहे.